इंद्रायणी, आम्ही पोहोचलो. तुम्ही? नाही. बरं मला सांग, पोलीस वगैरे कोणी चौकशीसाठी आलं नाही ना तिकडे? थँक गॉड. हो 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 हो. आणि काळजी घ्या प्लीज. थँक्यू. नाही नाही नाही, इथे सगळं सांभाळू आम्ही. हो, बाय. वल्लरी, आता काय करायचंय आपण? म्हणजे तेजा अजितला कसं सोडवायचं यातून? त्यांनी उगाच प्रकरण अवघड केलंय बघ. काय गरज होती गन धरायची हातात? त्यांना सोडवण्यासाठी काय करावं लागेल? तू सांग ना प्लीज. वल्लरी, अगं मी काहीतरी विचारते तुला. माझं डोकं चालायचं बंद झालंय. तुला काय वाटतंय ते सांग ना प्लीज. सुटेल ते, काहीतरी होईल, निघतील तिघं बाहेर. असं होणार नाही, सोडू आपण त्यांना. अगं बोललो, ऐक ना, बोललो मी काय बोल. अहो, हे काय रक्त? तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? इकडे या बघू. आधी बसा इथे, बसा बघू इथे. शांतपणे बसा. केवढं लागलंय तुम्हाला? रक्त येत आहे, काही कळतं की नाही? सॉरी साकश, केवढं लागलंय तुम्हाला? मी आज तुमच्या गोळ्या पण नाही घेऊन आले तुमच्यासोबत. खरंच सॉरी. मी गेले काही दिवस तुमच्या पथ्यपानाकडे लक्षच नाही दिलं. तुमची काळजी नाही घेतली आहे मी नीट. आय एम रिअली सॉरी. पण आपण एक काम करूया, तुम्ही लगेच औषधं घेऊन टाका. हां, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. तुम्ही आराम करा. आलेच मी, थांबा. आले मी जेवणाचं बघून. वल्लरी, वल्लरी, काय चाललंय तुझं? आम्ही काय बोलतोय, तू काय बोलतीयस? आपण कसं सोडवणार आहोत तेजाला, प्रेरणाला, अजितला? सांग ना प्लीज. बोलू ऐक, तुला सिच्युएशन लक्षात येते का? आपल्याला पटकन काहीतरी हालचाल करावी लागेल, पुरावे गोळा करावे लागतील. सगळ्या गोष्टी कठीण होऊन बसल्या. हो, आपण कसं सॉर्ट करणार आहोत हे सगळं? त्यांना सोडवावं लागेल ना. ते किती दिवस असे अडकून पडणार? मी सांगितलं ना आता तुम्हाला, तुम्ही आराम करा. मी जेवणाचं काय ते बघते. तुम्ही फ्रेश होऊन या. हा, अगं तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? काय जेवणाचं घेऊन बसलीस? आम्ही काय विचारतोय? आपण नाही माहित मला. नाही माहित मी काय करणार आहे, कसं वाचवणार आहे, काय होणार मला खरंच नाही माहित. ते तिघं कसे बाहेर निघतील मला नाही माहित. मी काय करू हे मला माहित आहे. मला काहीच माहित नाही. काहीच माहित नाही मला. माहित नाही. शांत नाही समजत नाही. करायचंय खरंच. सॉरी मी नाही. बोलू सॉरी, आमचं चूक. त्या की प्रत्येक वेळी एखाद्या प्रॉब्लेमवर तुझ्याकडून सोल्युशन घेण्याच्या नादात आम्ही हे विसरून जातो की तूही एक माणूस आहेस. आम्ही जसं गांगरून जातो, भांबावून जातो, तसं तुझंही होत असेल याचा विचारच नाही करत का आम्ही? खरंच सॉरी. हो ग, सॉरी. हे सगळं इतकं पटापट घडलंय, इतकं विचित्र घडलंय की तुला सुद्धा लक्षात येत नसेल कसं रिॲक्ट करायचं. आणि आम्हाला हे समजतच नाही. सॉरी. बोलू शांत हो. हे बघ, मला खात्री आहे तू ह्यातून पण नक्कीच काहीतरी मार्ग काढशील. माझा विश्वास आहे तुझ्यावर. फक्त डोकं शांत ठेव. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. होईल सगळं नीट. काहीतरी मार्ग निघेल. मला एक गोष्ट समजत नाहीये, आपल्या बायकोला वाचवायला अजितने स्वतःवर आळ घेतला
हे समजतंय, पण तेजाने का केलं असेल असं? तिने खुनाचा आळ का घेतला स्वतःवर? का घेतली जबाबदारी? तिला माहित नाहीये का खुनाची शिक्षा किती मोठी असते ते? का केलं असं? मला एक कळत नाहीये, हे सगळं जे घडलं ते नाशिकला घडलं, मग आपल्याला इथे का आणलंय मुंबईला? माहित नाही, पण वल्लरीने नानावटी सरांना कॉल केला होता. मोरे साहेब, या तिघांचं नाशिकमधून इथे ठाण्यात ट्रान्सफर केल्याचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, प्लीज तुम्ही चेक करू शकता. कसं आहे ना साहेब, हे तिघं इथे ठाण्यात असतील तर ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. काय त्यांच्याशी नीट बोलू शकतो, त्यांची बाजू नीट मांडू शकतो. आय होप यू अंडरस्टँड. समजू शकतो मी. थँक्यू. हे ते डॉक्युमेंट्स आहेत ट्रान्सफरचे, फक्त या एका डॉक्युमेंटवर तुमची सही हवी आहे. मग देशमुख साहेब हे नाशिकला घेऊन जातील. ओके. थँक्यू देशमुख साहेब, थँक्यू. नाशिकच्या जेल सुप्रिटेंडंटनी आम्हाला खूप मदत केली आणि तुम्ही सुद्धा खूप कॉपरेट केला. तुम्ही इथपर्यंत आलात, थँक्यू सो मच. हो सर, आभार कसले मानताय? आमचं कामच आहे. आणि तुम्हाला पण काही गरज लागली, यांना जर काही विचारायचं असेल तर प्लीज मॅजिस्ट्रेट साहेबांच्या परवानगीने तुम्ही येऊ शकता. सर. येस, ऑफकोर्स. सर, खरं म्हणजे आपण हे सगळं कायद्याच्या चौकटीत राहूनच पूर्ण केलं आहे. आणि आम्हाला तशी काही गरज लागली चौकशीसाठी तर आम्ही येऊच. शेवटी आमची ड्युटी आहे, करावी लागणारच. एक्झॅक्टली, कामच आहे ते, बरोबर आहे. एक्सक्यूज मी, मी जरा आलोच. नाईस मीटिंग. थँक्यू सो मच. नाईस मीटिंग. सर, येतो मी. तर सर, मी म्हणत होतो की अतिशय सोपं प्रकरण आहे, पण तुम्ही इमोशनली बिहेव करून सगळं कॉम्प्लिकेट करताय. काय माणसं ही अशी असू शकतात? एनिवेज, मी आणि वल्लरी आमचे प्रयत्न चालूच आहेत. लेट्स होप फॉर द बेस्ट. अजित, तेजा, तुम्ही आत्ताही सांगू शकता की तुम्ही खून केलेला नाहीये. हो प्लीज नानावटी सरांचं ऐका तू जगो प्लीज. तेजा, मी केला हा खून. अरे अजित, काय बोलतोयस? सर, मी केलाय हा खून. मी मारलंय अण्णा केदारला. तेजा, हो मी मारलंय. मानेबाई, त्या दोघींना सेलमध्ये घेऊन जावा. जाधव, त्यांना वेगळ्या सेलमध्ये टाका. खूप गुंतागुंत झाली आहे या केसमध्ये. तेजा आणि अजित यांना निर्दोष सिद्ध करणे आणि प्रेरणाच्या हातून गुन्हा का घडला हे प्रूव्ह करणे ही तारेवरची कसरत आहे. वल्लरीसाठी खूप मोठं चॅलेंज आहे. कस लागणार आहे तिचा? कशी लढणार आहे वल्लरी ही केस? मलाच टेन्शन आलंय. ही पत्रिका आणि हे व्हॉइस रेकॉर्डिंग, हे जे व्हॉइस मेसेज अण्णा केदारने मला पाठवलंय, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाचे पुरावे आहेत. मी तुम्हाला हे व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवते. तुम्ही एका पेनड्राईव्ह मध्ये ह्याचं ना अगं, तू काय सगळं सांभाळून ठेवलंयस? हे फेकून दे. हो श्वेताताई, काय बोलताय तुम्ही? हे खूप मोठा पुरावा आहे हा. पुरावा? हो श्वेताताई, हा खूप मोठा पुरावा आहे.
अण्णा केदार एका लग्न झालेल्या बाईला लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत होता याचा पुरावा आहे ही पत्रिका. आणि एवढंच नाही, या व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये अण्णा केदार आणि प्रेरणाताई दोघांचेही आवाज आहेत. आणि ह्याच्यामध्ये प्रूव्ह होत आहे की अण्णा केदार प्रेरणाताईंना मारहाण करत होता, त्यांचा छळ मांडत होता. आपण ह्या व्हॉइस रेकॉर्डिंगची जर का ऑथेंटिसिटी प्रूव्ह केली ना, तर हे मॉर्फ केलेलं नाहीये हे सिद्ध होईल. आणि आपल्याला या केसमध्ये खरंच खूप मोठी मदत होईल, कळतंय का? पण ह्या सगळ्यांनी नेमकं काय सिद्ध होणार? यातून हे सिद्ध होईल की प्रेरणाताईंकडून अण्णा केदारचा जरी खून झाला असला तरी ते सेल्फ डिफेन्स मध्ये घडलं. आणि असं जर का झालं ना, तर कदाचित प्रेरणाताईंना शिक्षा होणार नाही, आणि जरी झाली तरी ती कमी होईल. कोर्ट त्यांच्यावर अन्याय नाही करणार, एवढं मात्र नक्की. थँक गॉड. म्हणजे आपल्याकडे त्यांना वाचवायचे अजूनही होप्स आहेत ना. हे असं झालं तर बरं होईल. हो, फक्त एक प्रॉब्लेम आहे. तेजाताई आणि अजित भाऊजींनी या सगळ्यामध्ये उडी घ्यायला नको होती. आता आपल्याला तेजाताई आणि अजित भाऊजी हे निर्दोष आहेत हे सिद्ध करावं लागेल. आणि शिवाय प्रेरणाताईंनी हे सगळं सेल्फ डिफेन्स मध्ये केलंय हे सुद्धा सिद्ध करावं लागणार आहे. इन शॉर्ट, हे सगळंच खूप कठीण होऊन बसलंय. वल्लू, तसं असेल तर माझ्याकडे काहीतरी आहेत ज्यांनी नक्कीच तुला मदत होईल. म्हणजे मी आलोच. नानावटी सर. हॅलो सर, मी आता तुम्हालाच फोन करणार होते. वल्लरी, गेस व्हॉट, त्या तिघांना इकडे म्हणजे ठाणे पोलीस स्टेशनमध्ये शिफ्ट केलंय. काय? आता तुला इन्व्हेस्टिगेशनसाठी सारखं सारखं नाशिकला जायची गरज नाही. सर, हे खरंच खूप छान झालं. थँक्यू सो मच सर. आता काम थोडं सोपं होईल. सोपं? अगं वल्लरी, आता तुला 3 आघाड्यांवर लक्ष द्यावं लागणार आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या केसेस मधली ही सगळ्यात कठीण केस आहे. बट टेक दिस ॲज अन ऑपॉर्च्युनिटी अँड प्रूव्ह युअर सेल्फ दॅट यू आर द बेस्ट. मला पण तुझा गुरु म्हणून हे बघायला आवडेल की हा तिढा तू कसं सोडवतेस. सर, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? वल्लरी, खूप रेअर स्टुडंट्स माझे असे आहेत ज्यांचा मला अभिमान वाटतो. अँड यू आर वन ऑफ देम. मी गुरु म्हणून आहेच तुझ्यासोबत, पण गरज पडली तर एक सहकारी म्हणून पण बरोबर उभा असेल. थँक्यू सर. वल्लरी, वन लास्ट वर्ड ऑफ कॉशन. या सगळ्या केसमध्ये एक पण एव्हिडन्स मिस होऊ देऊ नकोस. प्रेरणाचा फोन हा सगळ्यात मोठा एव्हिडन्स आहे. शिवाय त्या अण्णा केदारला कोणी कोणी मदत केली हे तुला शोधून काढावं लागेल, कारण त्या सगळ्यांची साक्ष महत्वाची आहे. एकूण एक विटनेस महत्वाचा आहे. नाही सर, बरोबर आहे तुमचं. माझ्या डोक्यातनं निघून गेलो होतं प्रेरणाताईंचा फोन. सगळ्यात आधी तो कुठे सापडतोय का हे बघते मी. ग्रेट. आणि वल्लरी, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच सर. वल्लू, हे बघ, अजितने जेव्हा रघुचा पाठलाग केला तेव्हा त्याला रघुचा मोबाईल तर सापडलाच, पण हा प्रेरणाताईंचा मोबाईल सुद्धा रघुकडेच होता. नाशिकला जी गडबड सुरू होती, मारामारी सुरू होती, त्या गडबडीत हे दोन्ही फोन अजितने माझ्याजवळ दिले होते. आणि केवढा मोठा पुरावा आहे हा. बरं झालं नानावटी सर सुद्धा आता हेच म्हणाले ना. होय, काय केलं तुम्ही? काय झालं? काही समजतं की नाही तुम्हाला?
अगं एवढा मोठा पुरावा आणलाय त्याने, तू का चिडलीस? सॉरी, तुला सांगायचं राहिलं. काय केलं तुम्ही? हे बघा, सॉरी, मी सुद्धा सॉरी म्हणते. ते टेन्शनमध्ये चिडचिड झाली माझी. ॲक्च्युली कसं आहे, पण काय आहे ना, क्राईम सीनवरच्या कुठल्याही एव्हिडन्सला असा हात नसतो लावायचा, नाहीतर आपले फिंगरप्रिंट्स उमटतात त्याच्यावर. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता आपली केस बघा ना. अजित भाऊजी आणि तेजाताईंनी प्रेरणाताईंच्या हातातली गन घेतली आणि त्याच्यावर त्यांचे फिंगरप्रिंट्स आणले. ह्याच्याने 3 सस्पेक्ट तयार झाले आणि यामुळे केस मिसलीड झाली आहे. असं होऊ नये म्हणून आपण क्राईम सीनवरच्या कुठल्याही एव्हिडन्सला हात नाही लावायचा. यामुळे केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी खूप हेल्प होते आणि केस सोपी होते. वल्लू, तू जे काही सांगते त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला, पण सगळ्या गोष्टी इतक्या पटापट घडत होत्या ना की त्या सिच्युएशनमध्ये काय करावं नाही कळलं मला. नाही, इवन आय एम सॉरी. ॲक्च्युली टेन्शनमुळे माझी चिडचिड होतीये खूप. खरंच सॉरी. मी मारलंय अण्णा केदारला. आतापर्यंत प्रेरणाने खूप सहन केलंय, आता सगळं मला हँडल करू दे. मी मारले अण्णा केदारला. मला हवं तर फाशी द्या, पण माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मैत्रिणीला सोडा प्लीज. त्यांनी काही नाही केलेलं, मी केलं. नवऱ्याला सोडा प्लीज. मी मारला अण्णा केदारला. माझ्या मैत्रिणींनी, माझ्या नवऱ्याने काही नाही केलं. मी मारलाय, मला शिक्षा होऊ दे. शांत हो प्लीज. ही माझी मैत्रीण नाही, हिने काही नाही केलं ना. मी मारलाय ते अण्णा केदारला. माझी होऊ दे, मला शिक्षा होऊ दे. शांत काय करते? शांत हो प्लीज. अगं प्रेरणा, शांत हो. शांत हो. काय चाललंय तुझं? हा, प्लीज प्लीज काम डाऊन. तू बघ ना सर कुठे होता, पण प्लीज नको आरडाओरडा करूस प्लीज. तेजा, तुला कळतंय का तू काय करतेस ते? अगं नको पडूस या सगळ्यात. हे बघ, मी मारलंय ना अण्णा केदारला, मग मला जी काही शिक्षा व्हायची ती होऊ दे. तू या सगळ्यात पडू नकोस. ऐक माझं. तुझे शांत बस. नको तुला खरंच. काय चाललंय रे तुमचं? नाही नाही, काय नाही, काय नाही. माझ्याकडे बघ. हे बघ, मी मारलंय ना अण्णा केदारला, मग मला शिक्षा होऊ दे ना. तू या सगळ्यात पडू नकोस. तुला कळतंय का तू काय वागतेस ते? ठीक ना, जर अण्णा केदारला मी मारलंय तर मी उगाचच तुझं नाव का घेईन प्रेरणा? हा, मी मारलंय तेव्हा गप्प बस. माझ्यासाठी तू वाटेल ते बोलू नकोस. माझं ऐक तेजा. मला जे काय व्हायचंय ते होऊ दे, पण तू आणि आजी त्यातून सुखरूप सुटला पाहिजे. काय मेलोड्रामा चाललाय रे तुमचा? स्वतः झोपत नाही, दुसऱ्यांनाही झोपून देत नाही. परत आवाज केला ना आत येऊन झोडून काढीन दोघींना. नाही नाही, चला जावा तिकडे. सॉरी. काय चाललंय तुझं? हा प्रेरणा, प्लीज शांत हो ना. अगं काय करतेस? प्लीज. तेजा, तुला खरंच कळतंय तू काय करतेस ते? का पडलीस ग या सगळ्यात? का पडले म्हणजे? कारण मी तुझी मैत्रीण आहे. मला माहिती आहे. मैत्री, तिच्या मैत्री म्हणजे मैत्रिणीसाठी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेणं असं नाही होत ना. अगं जो गुन्हा तू केलाच नाहीयेस त्याची शिक्षा का भोगायची आहे तुला? हे बघ, मला नाही माहिती मी बरोबर करते की नाही. खरंच नाही माहिती हे सगळं योग्य आहे अयोग्य आहे. मला फक्त एवढं माहिती आहे,
आतापर्यंत खूप त्रास सहन केलास. इतके वर्ष आपण एकत्र राहतोय, मी बघितलंय ना तुला. तू खूप मेहनत केलीस, इतके पैसे जमवलेस कशासाठी? आणि तुझ्या लग्नासाठी, तुझ्या संसारासाठी पैसे जमवलेले होतेस. किती किती कष्ट सोसलेस. आम्ही सगळ्या मैत्रिणी स्वतःच्या लग्नाच्या आधी तुझ्या लग्नाची स्वप्न बघितली आहेत प्रेरणा. आणि आता ते खरंच घडलंय. कळतंय का? तुझा फायनली अजित सारख्या खूप चांगल्या माणसासोबत संसार सुरू झाला होता. तेव्हाच तो अण्णा केतर आला, त्याने गडबड केली. ते सावरण्यासाठी काहीही करावं लागलं ना तरी मी करेन. मला नाही माहित. बेटा बाई, माझं प्रेम, माझा संसार, पण मग तुझं काय आहे ग? हे जे काही वागली आहेस तू आत्ता, ते वागताना एकदाही हर्षित दादांचा विचार मनात आला नाही तुझ्या? तेजा, असं वागून कसं चालेल ग? येडेपणा केलास तू खूप मोठा.